वेलकम बॅक टू विनय भटक्या. पार्ट 3मध्ये आपण कोपनेश्वरच्या मंदिरवरनं निघून आता जांभळी नाक्यावरनं आगेरी लेनला जात आहोत. आगेरी लेनमधनं आपण पारसी फायर टेम्पल तिकडे जाणार आहोत. फायर टेम्पलमध्ये नॉन पारसींना अलाउड नाही आहे, पण त्या टेम्पलच्याच बाजूला एक मोकळी जागा आहे. त्या जागेमध्ये मकरंद साहेब आपल्याला बरीचशी ठाण्याबद्दलची माहिती देतील आणि पारसी लोकांचं ठाण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये काय कॉन्ट्रिब्युशन होतं ह्याचीसुद्धा आपल्याला बरीचशी माहिती मिळेल. हे आहे ते ग्राउंड, मोकळी जागा आणि लेफ्ट हँड साईडला पारसी आगेरी. तर आता मकरंद जोशी साहेबांकडे जाऊ आणि त्यांच्याचकडनं माहिती घेऊया. आपण आता ठाण्यातल्या एका अतिशय प्राचीन धर्मस्थळापाशी उभे आहोत. पारशी अग्यारी सेठ जहांगीरजी कावळजी पटेल अग्यारी असं या अग्यारीला म्हटलं जातं. कारण 1774ला मी म्हटलं तसं ब्रिटिशांनी ठाणं जिंकलं आणि ठाणं त्यांच्या ताब्यात आलं. ठाणं ताब्यात आल्यानंतर अर्थातच शहराची गडी बसवणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्यांनी 1775च्या सुमारास मुंबईहून सेठ कावळजी जहांगीरजी यांना ठाण्याला आणलं आणि ठाण्याचे पटेल म्हणजे ठाण्याचं मुख्य म्हणून त्यांना नेमलं. त्याच्यामुळे ठाण्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग त्यांच्याकडे होता. त्यांच्याकडे शहरातले रस्ते, इमारती यांच्याकडे बघणं, त्याचबरोबर ऑक्ट्रॉय कलेक्ट करणं हा एक भाग होता, जकात. बरं, तेव्हा ठाण्याचा व्यापार बऱ्यापैकी मंदावलेला होता. पोर्तुगीजांच्या आधीच्या 200 वर्षाच्या राजवटीमध्ये मी म्हटलं तसं विणकर उठून निघून गेलेले होते. बंदराचं महत्त्व कमी व्हायला लागलेलं होतं. मग ठाण्यातून काय जायचं, तेव्हा मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन ठाण्यातलं काय होतं तर भात आणि मासेमारी मोठ्या प्रमाणात व्हायची. आणि तेव्हाची एक नोंद मिळते की तो जो ऑक्ट्रॉय होता तो ऑक्ट्रॉय पैशांमध्ये भरायला लागायचा. पण पैसे नसतील तर पैशांच्या ऐवजी मासे दिले तरी चालायचे. अर्थात हे मासे ऑक्ट्रॉय गोळा करणारे स्वतःच्या घरी घेऊन नाही जायचे, ते विकायचे आणि त्यातून उरलेला पैसा सरकार दरबारी भरायचे. पण कावळजी जहांगीरजी पटेल यांनी 1780मध्ये त्यांच्याबरोबर जे मुंबईतून आणि बाकीच्या देशाच्या भागातून पारशी बांधव आले त्यांच्यासाठी ही अग्यारी स्थापन केली. हिचं आत्ता 10 वर्षापूर्वी रिनोव्हेशन झालेलं आहे. हे नव्याने पूर्ण बांधले. ते अग्नी उपासक आहेत पारशी. त्यांच्या अग्यारीमध्ये मूर्ती नसते, त्यांच्या अग्यारीमध्ये आतमध्ये एक अग्नी प्रज्वलित केलेला असतो. इथे जो अग्नी आहे तो 1780 साली प्रज्वलित केलेला अग्नी आहे. आणि तो प्रज्वलित करण्यासाठी त्यांचं भारतामध्ये पारशी जे मूळ आले ते उदयवाडामध्ये आले. तर उदयवाडाला जी मुख्य अग्यारी आहे तिकडच्या पवित्र अग्नीमधला काही भाग आणून इकडच्या अग्यारीतला अग्नी प्रज्वलित केला गेला आणि ती परंपरा आजही चालू आहे. पारशी कम्युनिटीचं ठाणे शहराच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये भरपूर योगदान आहे. पारशी कम्युनिटीमधून ठाण्यामध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष झालेले आहेत, कलाकार, खेळाडू झालेले आहेत. पिलो रिपोर्टरचं नाव तुम्ही ऐकलं असेल. पिलो रिपोर्टर इथेच राहायचे, याच बिल्डिंगमध्ये नंतर राहायचे. ते ठाण्यातलेच होते. त्यांच्या बहिणीचं नाव फार कमी लोकांना माहिती आहे, पण ती त्या काळातली म्हणजे 50 ते 60च्या दशकातली राष्ट्रीय स्तरावरची नर्तकी होती, हुताक्षी रिपोर्टर म्हणून. आणि तिचे भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये नृत्याचे कार्यक्रमही व्हायचे. त्यानंतर याच रस्त्यावरती आपण पुढे गेलो की वाडिया दवाखाना म्युन्सिपाल्टीचा लागतो. दॅट इज अ डिस्पेन्सरी जी ठाणे शहरातली पहिली सार्वजनिक दवाखाना होता. त्याला जे वाडिया नाव दिलेलं आहे ते मुंबईचे जे शिप बिल्डिंगमधली वाडिया फॅमिली आहे त्या वाडिया ट्रस्टने देणगी दिल्यामुळे त्या दवाखान्याला वाडिया दवाखाना हे नाव मिळालं आणि तो नगरपालिकेकडून आजही चालवला जातो. त्याच्या शेजारी, वाडिया दवाखान्याच्या शेजारी ठाण्यातली पहिली सरकारी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे जी आज BJ हायस्कूल, बैरामजी जीजीभाई हायस्कूल म्हणून ओळखली जाते. पुन्हा पारशी कम्युनिटीची देणगी आली. बैरामजी जीजीभाई याच्या वंशजांनी त्या शाळेला देणगी दिली. ती जी शाळा आहे ती मुळात 1820 साली सुरू झालेली होती. सुरुवात करताना ठाण्यामध्ये राहणारे ब्रिटिश सोल्जर्स आणि अधिकाऱ्यांची मुलांच्या शिक्षणाची सोय आणि त्याबरोबर स्थानिकांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ती शाळा सुरू केलेली होती. आणि तिचं तेव्हाचं नाव न्यू इंग्लिश स्कूल ठाणे असं होतं. त्याला इमारतीचा प्रश्न यायला लागला, जागेचा प्रश्न यायला लागला. तेव्हा बैरामजी जीजीभाईच्या वंशजांनी ती इमारत पूर्ण बांधून दिली. जी जुनी इमारत होती ती, जी साधारण 1990 सालापर्यंत अस्तित्वात होती, नंतर ती पाडली आणि त्या जागेचं खूप राजकारण होत ती वाचली शेवटी आणि शाळेची नवी इमारत बांधली. ती ठाण्यातली पहिली शाळा. म्हणजे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे संस्थापक वि. ल. भावे असतील किंवा कोणीतरी मगाशी वामनराव ओकांचा रेफरन्स दिला
वामनराव ओक असतील, अनेक जनरेशन विजय हायस्कूलमध्ये शिकल्या, कारण ती एकच सरकारी शाळा होती. दुसरी जी शाळा ठाण्यात त्याच्यानंतर खाजगी मोठ्या प्रमाणात सुरू झाली ती महाविद्यालय, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची शाळा. अक्षीकरांनी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट स्थापन केल्यानंतर दादरनंतर ठाणा आणि कल्याण अशा 2 ठिकाणी ब्रँचेस उघडल्या. त्यातली महाविद्यालयसुद्धा सुरुवातीला विजय हायस्कूलच्या समोरच्या एका घरात भरायची. आणि त्या काळामध्ये विजय हायस्कूल आणि महाविद्यालय यांच्यामध्ये भयंकर कॉम्पिटिशन होती, कारण महाविद्यालय खाजगी शाळा होती, विजय हायस्कूल सरकारी होती. मग कुठल्या शाळेत मुलांना घालायचं आणि आपल्या शाळेत चांगले विद्यार्थी कसे यायला पाहिजे. म्हणजे डॉक्टर अरुण जोशी म्हणून आहेत, ते महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक होते आणि नॅचरल हिस्ट्रीच्या बद्दलही सरांचं खूप काम आहे. त्यांनी विजय हायस्कूलचा जो इतिहास लिहिला आहे त्याच्यात त्यांनी दिला आहे की त्या कॉम्पिटिशन या थराला गेलेली होती की विजय हायस्कूलमधले शिक्षक इंग्रजीचे 10वीच्या वर्गातल्या मुलांचं इंग्रजी खराब असेल तर त्याला टोमणा मारायचे, तुला काय समोरच्या शाळेत इंग्रजीचा शिक्षक व्हायचं आहे का, इंग्रजी सुधार. म्हणजे त्या शाळेतल्या शिक्षकांचं इंग्रजी वाईट असतं आणि आमचं चांगलं असतं असा तो एक समज होता. नंतर मग महाविद्यालय टिंबे नाक्यावरून खारकराळीत शिफ्ट झालं. खारकराळीत अनेक वर्ष होतं. सवी कुलकर्णी शिक्षक म्हणून जेव्हा लागले तेव्हाही ते खारकराळीत लागलेले होते. तेव्हाच खारकराळीतल्या महाविद्यालयामध्ये सवींबरोबर आणखी एक माणूस शिकवायचा जो सगळ्यांना साहित्यिक म्हणून माहिती आहे, श्री ना पेंडसे. ते फ्रेंच या विषयाचे शिक्षक म्हणून महाविद्यालयामध्ये काम करत होते. ते आणि सवी दादरहून ट्रेनने यायचे, 2 जण गप्पा मारत. आणि इंटरेस्टिंग भाग म्हणजे सवींच्या बाबतीतला, सवींना ओळखणारे अनेक जण आहेत. तर इसवी कुलकर्णी म्हटल्यावरती कुठल्याही ठाणेकरांची मान एकदम आदराने येतं. तर सवींच्या प्रेमविवाहामध्ये श्रीना पेंडसेंनी मध्यस्थी केलेली होती. सवींची विद्यार्थिनी जी होती 11वीच्या वर्गातली, तिच्याशी त्यांचं जे प्रेम जुळलं ते श्रीना पेंडसेंनी जुळवून दिलेलं होतं. तर महाविद्यालय खारकराळीत गेलं. मराठी ग्रंथ संग्रहालयाची पहिली इमारत ही खारकराळीतच होती. आज जिकडे दिघे साहेबांचं स्मारक केलेलं आहे ती जी जागा आहे त्याच्या मागच्या बाजूला मराठी ग्रंथ संग्रहालयाची पहिली इमारत होती. त्याच्या अलीकडच्या बाजूला महाविद्यालयाची शाळा होती. हा सगळा टिंबे नाक्याचा परिसर एका दृष्टीने ठाण्याचं सोशिओ पॉलिटिकल सेंटर होता, कारण वाडी डिस्पेन्सरी, पहिला दवाखाना तिथे आला, पहिली इंग्रजी शाळा तिथे आली. थोडं पुढे आपण आलो की नगर वाचन मंदिर आहे, जे ठाण्यातलं ब्रिटिशांनी सुरू केलेलं 1850 साली सुरू झालेलं पहिलं वाचनालय. त्या काळामध्ये नेटिव्ह लायब्ररी म्हणून एक प्रोजेक्ट ब्रिटिश कलेक्टर्स आणि जजेसने सुरू केलेला होता. जिल्ह्याच्या ठिकाणी एक वाचनालय सुरू करायचं. त्याच्यात 1850 साली ठाणे नेटिव्ह लायब्ररी म्हणून ती संस्था सुरू झाली. त्यानंतर 4-5 वर्षांनी WB मुलक नावाचे एक ठाण्याचे कलेक्टर होते, अतिशय सहृदय होते. त्यांनी त्या नेटिव्ह लायब्ररीला स्वतःच्या खर्चाने इमारत बांधून दिली. त्यामुळे त्या लायब्ररीचं नाव नंतर मुलक लायब्ररी झालं, जे आजही जुन्या ठाणेकरांना टिंबे नाक्यावरची लायब्ररी म्हटलं की मुलक लायब्ररी हेच लक्षात येतं. त्याचं नाव नगर वाचन मंदिर हे 1965 करण्यात आलं. ते नाव करण्यामध्ये सीताराम सामंत म्हणून होते, जे ठाणे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी होते, चीफ ऑफिसर. नगर वाचन मंदिराचे म्हणजे मुलक लायब्ररीचे अध्यक्ष होते आणि महाविद्यालयाचे जुने हेडमास्टर होते. आणि महाविद्यालयाच्या पहिल्या 11वीच्या बॅचमधले पहिले 11वी मॅट्रिक झालेले विद्यार्थी होते. त्यांनी 1965 ते नाव बदललं की आपण मराठी नाव देऊया आणि ठाणे नगर वाचन मंदिर झालं. जेव्हा नगर वाचन मंदिर म्हणजे मुलक लायब्ररी किंवा नेटिव्ह लायब्ररी सुरू झाली तेव्हा तिथे मॅक्झिमम इंग्रजी पुस्तकं होती, थोडी मराठी, थोडी फारसी, थोडी गुजराती पुस्तकं होती. आणि त्यामुळेच नंतर विला भावेंना असं वाटलं की संपूर्णपणे मराठी पुस्तकांचं एक ग्रंथालय ठाण्यात असायला हवं. तर विला भावेंना सार्वजनिक ग्रंथालयाची निकड का भासली, तर विला भावेंचे वडील वकील होते. म्हणजे त्या काळाच्या परिस्थितीमध्ये वेल टू डू फॅमिलीतले ते होते. विला भावे स्वतः विजय हायस्कूलचे विद्यार्थी. विजय हायस्कूलमध्ये त्यांना जनार्दन बाळाजी मोडक नावाचे एक शिक्षक लाभले. ज्या शिक्षकांनी विला भावेंना मराठी काव्य आणि इतिहासाची गोडी लावली. त्या जनार्दन बाळाजी मोडकांचे शिष्य असलेले विला भावे वडिलांना 11वीची परीक्षा 4 दिवसावर आलेली असताना वडिलांकडे त्यांनी 4 आणे मागितले. वडिलांना पैसे कशाला पाहिजे, इतिहासाचं पुस्तक विकत घ्यायचं. पुस्तक कशाला पाहिजे, परीक्षा आले, अभ्यास करायचा. शाळेत गुरुजींनी शिकवलं तेव्हा लक्ष दिलं नाहीस का, त्याने शिकवलेलं जर तू लक्ष दिलं असेल आणि नोट्स काढले असेल तर तुला पुस्तकाची गरज नाही आहे. ते म्हणाले पण मला उजळणी करायला तर पुस्तक लागेल, काही आवश्यकता नाही आहे, मी 4 आणे देणार नाही. अहो मी नापास होईन, चांगली गोष्ट आहे, नापास झाला असता तुझा मला मित्र पास झालेला असेल ना त्याचं पुस्तक तुला फुकटात मिळेल, त्याला 4 आणे खर्च करायला लागणार नाही. आणि पास झालास तर सिद्ध होईल की तुला पुस्तक विकत घ्यायची गरज नव्हती, 4 आणे वाया घालायची काय आवश्यकता नव्हती, तू पुस्तकाशिवाय पास होऊ शकतोस. ते कुठेतरी बाबांच्या डोक्यात होतं. त्याच्यामुळे त्यांनी वयाच्या 22व्या वर्षी जेव्हा ते विल्सन कॉलेजमध्ये झुऑलॉजीचं BScचं शिक्षण घेत होते तेव्हा ठाण्याला समविचारी मित्रांना घेऊन खारकराळीतल्या पंडित पाठक यांच्या घरामध्ये
ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली 1893 साली. वि. ला. भावेंचा आणि टिळकांचा स्नेह होता. वि. ला. भावेंनी 3ऱ्या वार्षिकोत्सवाला लोकमान्य टिळकांना संग्रहालयाला अध्यक्ष म्हणून बोलवलं. त्यांचं भाषण समग्र टिळक भाषण खंडातही आहे. आम्ही आता संग्रहालयाचा इतिहास लिहितोय, त्याच्यात इथे येते. त्या भाषणात टिळकांनी सुरुवातीला म्हटलं आहे की भाव्यांचं निमंत्रण आलं तेव्हा मी तपासून घेतलं की मी सभासद आहे ना या ग्रंथालयाचा, तर मी सभासद नाही आणि असंच उपटसुंबासारखा जाऊन अध्यक्ष म्हणून मिरवणार आहे. आणि मग त्यांनी त्या भाषणात सांगितलं की हे ग्रंथालय फक्त ठाण्याचं नाही आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राचं आहे. आणि तेव्हाची सुरुवातीची पहिल्या 5 वर्षाची मेंबरची जी यादी आहे त्याच्यामध्ये अहमदाबाद बडोदापासून कोचीनपर्यंतच्या लोकांनी संग्रहालयाची वार्षिक वर्गणी भरून ते मेंबर झालेले की जे कदाचित पुस्तक बदलायला कधीच आले नसते. लोकमान्य टिळक चिरोळ खटल्यासाठी जेव्हा लंडनला जायला निघाले होते तेव्हा त्यांनी वि. ला. भावेंच्या वैयक्तिक संग्रहातली कायदेविषयक काही पुस्तकं मागवली. त्यांना त्या केसच्या संदर्भात काही नोटिंग्स काढायच्या होत्या म्हणून. भाव्यांनी त्यांना पुस्तकं पाठवली पुण्याला आणि निरोप पाठवला, पुस्तकं देतोय, खर्चाचं काय करताय? तर टिळक म्हणाले जमा करतोय, करू नका, मी 1 लाख रुपये पाठवतोय, तुम्हाला जेव्हा सवड होईल तेव्हा मला परत द्या, सावकाश परत दिले तरी चालतं. या पद्धतीचं नातं वि. ला. भावे आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये होतं. आणि हा सगळा परिसर वि. ला. भावेंचा वाडाही सुरुवातीचा याच परिसरामध्ये होता. अग्यारी लेनच्याच भागामध्ये हा होता. या अग्यारीमुळे या सगळ्या रस्त्याला अग्यारी लेन असं म्हटलं जातं. नगरवाचन मंदिरच्या पुढे म्युन्सिपाल्टीची एक शाळा आहे. त्या शाळेच्या आधी तिथे जी इमारत होती ती कसली होती याचे कागद नीट सापडत नाहीत. त्या इमारतीला पोर्तुगीजांची एक खोली किंवा इमारत असं म्हणायचे. पण एक अंदाज असा आहे की मूळचं जे सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च आहे ते त्या ठिकाणी होतं आणि ते मराठ्यांच्या युद्धात थोडंसं खराब झालं. मग डागडुजी करून ती इमारत दुसऱ्या कामासाठी वापरली जायला लागली असेल. आता तिथे म्युन्सिपाल्टीची शाळा आहे. आपण आता सरळ जाऊन उजव्या हाताला वळून टाऊन हॉलकडे जातोय. टाऊन हॉल आपल्याला उघडून मिळणार आहे. तिथे आपल्याला थोडा वेळ बसता येईल. पुढच्या काही भागाची माहिती घेऊ. तो आपला सेकंड लास्ट पॉईंट आहे या वॉकमधला. आणि टाऊन हॉलमधून नंतर आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊ, सेंट जेम्स चर्चकडे जाऊ. तर काही कामाच्या संदर्भात त्याचा माझा परिचय झाला आणि त्यांनी नुसतं मला हॅलो कळवलं व्हॉट्सॲपवरती. आणखी मी पाहिलं तर त्यांच्या व्हॉट्सॲपवरती जी टॅगलाईन असते ती एक संस्कृतचा श्लोक होता. तर तो संस्कृत श्लोक वाचल्यानंतर मी म्हटलं अरे ज्या इतकं चांगलं काम करतात संस्कृतमध्ये याच्यापेक्षाही आणखीन चांगला श्लोक आहे. म्हणून मी त्यांना तो पाठवायला की मॅडम याच्यापेक्षा हा आणखीन चांगला आहे. त्या म्हणाला फोन करू का? करा. मी ऑस्ट्रेलिया त्यांनी फोन केला आणि त्यांनी एकच वाक्य विचारलं की तुम्ही संस्कृत कोणाकडे शिकला? कारण मी जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर आहे आणि मला देखील कोणीतरी श दिला तर हो का तुम्ही कोणाकडे शिकला? ना महाविद्यालयात सवी कुलकर्णी. तर मी हुकमी एक्का वापरला. त्या म्हणाल्या वर्ल्ड इज टू स्मॉल. ते माझे आजोबा. तर त्यांच्या सवी कुलकर्णीची ती नाक. फारसी अग्यारी लेनमधनं आता आपण पुढे जाणार आहोत टेंबी नाक्याच्या बाजूला. आणि टेंबी नाक्याला असलेलं टाऊन हॉल एक फेमस असं ही वास्तू आहे. त्या वास्तूमध्ये जाऊन आपण बरीचशी माहिती घेणार आहोत. टाऊन हॉल आता बराचसा रिन्युएट केलेला आहे. हे आनंद दिघे साहेबांचं घर आणि ही आहे अग्यारी लेन. एकेकाळी म्हणजे माझ्याच आठवणीत अतिशय अरुंद अशी हे होती लेन. तिथून पुढे आल्यानंतर राईट हँडला गेल्यानंतर हा टाऊन हॉल आहे, नवीन केलेला आहे, रिनोव्हेट केलेला आहे. पूर्वीचा टाऊन हॉलचं पिक्चर काय मला मिळालं नाही, पण ते आमच्या डोळ्यासमोर आहे. कारण तिथे तेव्हा रेशनिंग ऑफिस होतं. 1928ला बांधलेला हा टाऊन हॉल आहे. पण आता हा रिसेंटलीच रिनोव्हेट केलेला आहे. अतिशय सुंदर अशी इमारत केलेली आहे. आता आपण ती इमारत पण बघू, आतमधनंसुद्धा बघू. आणि इथे मकरंद साहेब आपल्याला बरीचशी माहिती देतील. ती माहिती घेतल्यानंतर आपण आजूबाजूचा परिसर बघू आणि नंतर मग टाऊन हॉलमध्ये आतमध्ये जाऊनसुद्धा मकरंद साहेब आपल्याला बरीचशी माहिती देतील. पण ती हॉलमधली माहिती जे देणार आहेत ते आपण पुढच्या पार्टला घेऊ, कारण मग व्हिडिओ फारच मोठा होतो. तर ही जे दिसतो आहे हे इथे आम्ही जाऊन चालत बॅक साईडला टाऊन हॉलच्या गेलेलो आहे. आणि मग तिकडे एक आमचा कंबाईन फोटो पण काढलेला आहे आम्ही सर्वांनी मिळून. आणि मग तिथे नेहमीप्रमाणे
मकरंद जोशी साहेबांनी अतिशय उत्कृष्ट अशी माहिती ठाण्याच्या सिटीबद्दल दिलेली आहे. मकरंद साहेब अतिशय उत्कृष्ट अशी माहिती देत आहेत. भयंकरच दांडगा अभ्यास आहे, भयंकर खूपच नॉलेज आहे. तर तुम्हालासुद्धा या त्यांच्या टूरमध्ये कधी जॉईन करत असेल तर मी खाली नंबर देतो, तो नंबरवर त्यांना फोन करून विचारा त्यांच्या ठाणे हेरिटेज वॉकिंग टूरचं पुढची टूर कधी येते. तर चला आता भेटूया मकरंद साहेबांना. आपण ठाण्याच्या ब्रिटिश काळात बांधल्या गेलेल्या टाऊन हॉलच्या अंगणामध्ये आहोत. हे जे शिल्प समोर दिसतंय ही प्रतिकृती आहे, ही रिप्लिका आहे. हे मूळ शिल्प नाही आहे, पण हे मूळ शिल्प ठाण्यातच आहे. ठाण्यातल्याच तलावात सापडलेलं होतं. सिद्धेश्वर तलाव म्हणून पाचपखाडीमध्ये एक तलाव आहे. त्या तलावामध्ये साफसफाई करताना डिट्टो अशी गणी रिप्लिका आहे अशी काळ्या दगडात कोरलेली मूळ ब्रह्मदेवाची मूर्ती सापडली. जी 11व्या-12व्या शतकातली असायचा अंदाज आहे. शिलालेखात जी वेगवेगळी देवळं होती त्यातली ती एक असू शकते. आणि ठाण्यात आत्तापर्यंत असं झालेलं होतं की ठाण्यात जे काही पुरातत्व अवशेष सापडले, ताम्रपट सापडले, शिलालेख सापडले, मूर्त्या सापडल्या, ज्या अधिकृतपणे बाहेर आल्या, अधिकृतपणे बाहेर न आलेल्यांची यादी खूप मोठी आहे. पण ज्या अधिकृतपणे बाहेर आलेल्या सगळ्या मुंबईच्या म्युझियमला, भाऊदाजीलाल म्युझियममध्ये आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, तिथे त्या आहेत. पण ही एक ब्रह्मदेवाची मूर्ती अशी आहे की जेव्हा म्युझियमला न्यायचं हालचाली सुरू झाल्या तेव्हा दिघे साहेब, आनंद दिघे साहेबांनी सांगितलं की नका, ही तरी एक मूर्ती ठेवा ठाण्यामध्ये, ठाण्यात सापडलेली आहे, तर ठाण्यातल्या लोकांना एक काहीतरी खूण राहू दे. तर तुम्ही आजही पाचपाखाडीमध्ये सिद्धराम मंदिर म्हणून आहे, महापालिकेचा जो चौक आहे, प्रेमासागर म्हणून एक रेस्टॉरंट येतं, तिकडून रस्ता आत जातो, त्याने चालत दिला की पाण्याच्या 2 मोठ्या टाक्या लागतात, त्याच्या शेजारी सिद्धराम मंदिर आहे. सिद्धराम मंदिराच्या आवारात ही मूळ ब्रह्मदेवाची मूर्ती बघायला मिळते. तिथेही झालं असं की तिथे त्या लोकांनी ती मूर्ती स्थापन करून ठेवल्यानंतर आपल्याकडे लोकांचा एक जो समज असतो आणि जे काही पद्धती असतात, देवाची मूर्ती म्हटल्यावरती गंध, फुलं, दूध व्हायला सुरुवात झाली. मग म्युझियमवाल्यांनी त्याला सांगितलं की त्याला निदान एक संरक्षक आवरण टाका, अन्यथा लोक त्याच्यावरती कुठं चढवतील आणि पाणी किंवा दूध वाहून वाहून त्याची झीज होईल, तसं होऊन देऊ नका. त्यामुळे ती आता एका ग्लास काचेच्या आवरणामध्ये ठेवलेली आहे आणि ती बघता येते. तिची ही रिप्लिका आहे ब्रह्मदेवाची. कशावरून तर हे खाली 2 हंस पक्ष्यांचे हे आहे, ते ब्रह्मदेवाचं वाहन मानले जातात. त्याच्या एका हातामध्ये वेद दाखवलेले आहेत आणि एका हातामध्ये कमळ आहे. सर्वसाधारणपणे ब्रह्मदेवाची देवळं पाहायला मिळत नाहीत. पुष्करला एक आहे आणि आणखी एका ठिकाणी एक आहे, पण मूर्त्या तर फारशा कमी. म्हणजे खजुराहो किंवा अशी जी लेणी आहे तिथे अपवादात्मक मूर्त्या मिळतात की जे आयडेंटिफाय करता येतात हे ब्रह्मदेव आहे म्हणून. पण गाभाऱ्यामध्ये प्रतिष्ठापना केलेला ब्रह्मदेव किंवा देऊळ पाहायला मिळत नाही. कारण पुराणातली कथा अशी आहे की पुष्करलाच तो यज्ञ करणार होता आणि त्याच्या पत्नीला यायला उशीर झाला म्हणून त्याने आपल्या मुलीला बसवलं शेजारी. मुलीला पत्नीची जागा दिली म्हणून त्याला बाहेर काढलं, म्हणून देवालाच बहिष्कृत केलं की तू पूजा करायच्या योग्यतेचा नाहीस, म्हणून तुझी कुठेही पूजा होणार नाही असं त्याला शाप मिळाला. तर त्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीची प्रतिकृती आहे. टाऊन हॉल हा सार्वजनिक भाग असल्यामुळे तिथे ती असावी एक प्रतिकृती म्हणून त्या लोकांनी हुशारीने केलेलं काम आहे, एक चांगलं काम आहे. पण मूळ मूर्ती तुम्ही सिद्धराम मंदिरापाशी जाऊन अवश्य बघू शकता. आपण आता आतमध्ये जाऊ, आतमध्ये बसून पुढच्या काही भागांविषयीचा मी सांगतो. आपला एक ग्रुप फोटो करूया आणि मग आपण पुढच्या भागाकडे जाऊ. सुंदर माहिती घेतल्यानंतर आपण आतमध्ये आलेल्या मेन हॉलमध्ये अतिशय सुंदर प्रकारे हा रिनोव्हेट केलेला आहे. तर इथे येऊन आपण मकरंद साहेबांकडनं सुद्धा अजून माहिती घेऊ. आम्ही ठाण्यात जन्मलो खरे, पण अजून टाऊन हॉलमध्ये ठाण्याच्या कधी येण्याचा योग आला नाही. ठाण्याचा टाऊन हॉल हा इतका सुंदर आहे हे आम्हाला आत्ताच समजलं. त्याच्यामधलं हे मागचं जर तुम्ही शॅन्डिलियर्स बघितलं तर ते मला असं वाटतं की ते 200 वर्षापूर्वीचं आहे. आणखी ते इतकं छान मेंटेन केलेलं आहे. तर वी मस्ट गिव्ह द क्रेडिट टू ठाणे महानगरपालिका की त्यांनी हे इतकं छान मेंटेन केलेलं आहे आणि त्याची टूर देखील फ्री. हॉलच्या आतमध्ये शिरल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला एक मोठं असं ऑडिटोरियमसारखं केलेलं दिसतंय. खूपच मोठं आहे. मी तर हे पहिल्यांदाच बघितलं. इतके वर्ष मी ठाण्यात राहतो आहे आणि रिनोव्हेट करूनसुद्धा बरीच वर्ष झाली आणि मी आज पहिल्यांदाच टाऊन हॉलमध्ये आलो आहे. तुम्ही आतमध्ये टाऊन हॉलच्या मेन एंट्रन्सपासून शिरल्यानंतर लेफ्ट हँड साईडला
हे ऑडिटोरियम बांधलेलं आहे. झकास असं ऑडिटोरियम आहे. प्रत्येकाने जाऊन हे बघण्यासारखं असं ऑडिटोरियम आहे. आणि इथे कोणी कोणी उद्घाटन केले त्याची पण माहिती दिलेली आहे. बघा किती सुरेख असं ऑडिटोरियम आहे. मी तुम्हाला एखादं स्मॉल फंक्शन करत असेल तर इथे तुम्ही येऊन हे फंक्शन करू शकता. मला वाटतं याची परमिशन तुम्हाला घ्यायला लागते. काय नॉमिनल फी असेल तर ती देऊन तुम्ही इथे कुठचा प्रोग्राम करू शकता. अतिशय सुरेख असं बांधलेलं आहे. टाऊन हॉल आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्कीच जाऊन बघा. फार छान असं डेकोरेट केलेला हॉल पण आहे. दोन्ही बाजूला मागच्या साईडला सुद्धा सुंदर आहे आणि इथे पण ऑडिटोरियम छान आहे. तर आता भेटू आपण पुढच्या पार्टमध्ये. तेव्हा आपण टाऊन हॉलमध्ये जी माहिती घेतली ते ऐकू. तर याच्याकरता पार्ट 4 करता थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्ससुद्धा करा. आणि आता भेटूया पार्ट 5ला. तो आपला शेवटचा असेल. तोपर्यंत बाय बाय.